शर्मिला पवार यांचा प्रचार दौरा, पवार कुटुंब एकजुटीने मैदानात। बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांच्या मातोश्री शर्मिला पवार यांनी आज बारामती शहरातील आमराई परिसरात आयोजित घोंगडी बैठकीला उपस्थित राहून सुनीता पवार यांच्या प्रचारार्थ जनतेशी संवाद साधला। यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सध्याची निवडणूक भावनिक आणि वेदनादायी असल्याची भावना व्यक्त केली। शर्मिला पवार म्हणाल्या की आम्ही कॅमेऱ्यासमोर कमी आलो असलो तरी आमची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहोत। गेल्या आठवड्यापासून जय, युगेंद्र आणि रोहित हे सातत्याने प्रचार दौरे करत असून सर्व पवार कुटुंबीय या निवडणुकीत एकजुटीने सहभागी झाले आहेत। पवार साहेबांचे संस्कार आमच्यावर असून कुटुंबातील कोणावर अडचण आली तर संपूर्ण कुटुंब एकत्र उभे राहते, असे त्यांनी सांगितले। पक्ष विलिनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की अजित दादा आणि पवार साहेब वेगळे नाहीत, दोघेही एकच असून त्यांच्यात रक्ताचे नाते आहे। काही मतभेद असले तरी मनभेद कधीच निर्माण होऊन देणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली। मतदार आणि मतदानाच्या टक्केवारीबाबत बोलताना त्यांनी बारामतीकर सुज्ञ असून ही निवडणूक त्यांनी स्वतःच्या हातात घेतली असल्याचे सांगितले। सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणावर मतदान झाले तर कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का या प्रश्नावर त्यांनी हा राजकीय निर्णय असून भविष्यातील घडामोडींवर अवलंबून असल्याचे सांगितले। जर दादा आज असते तर पक्षाचे विलिनीकरण झाले असते आणि आपण त्याचे साक्षीदार ठरलो असतो, असेही त्यांनी नमूद केले। पुढील निर्णय घरातील वरिष्ठ पवार साहेब घेतील आणि विलिनीकरण झाले तर त्याचे स्वागतच असेल, असे त्या म्हणाल्या। दादांशिवाय निवडणूक होत असल्याबाबत भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले की दादा आपल्यात नाहीत हे अजूनही लोकांना मान्य होत नाही, कधीतरी त्यांचा फोन येईल अशी भावना लोकांच्या मनात आजही आहे। 23 तारखेला मोठ्या संख्येने मतदान करून दादांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहनही त्यांनी बारामतीकरांना केले। प्रचार आता मी मगाशी जसं सांगितलं तसं ही एक अतिशय भावनिक आणि एक वेदनादायी निवडणूक होणार आहे। आम्ही सर्वजण जरी तुमच्या समोर कॅमेऱ्याच्या समोर आलेलो नसलो तरी आम्ही गाठीभेटी घेतोय, सर्वांना घरी जाऊन भेटतोय, सर्व कुटुंबांची चर्चा करतोय आणि गेल्या आठवड्यापासून तुम्ही पाहिलेलं आहे जय, युगेंद्र, पार्थ सगळेच उतरलेले आहेत। परवापासून रोहित पण आलेला आहे आणि सगळेच कुटुंबीय, सगळेच आम्ही फॅमिली मेंबर्स आम्ही या निवडणुकीमध्ये सहभागी झालेलो आहोत। आणि एक आमच्यावरती हा संस्कार आहे, पवार साहेबांचा संस्कार आहे की कधीही कुठेही काही अडचण येऊ किंवा एक संकट येऊ किंवा कोणाला मदत हवी असेल तर आपण सर्वांनी तिथे एकजुटीने उभं राहिलं पाहिजे आणि कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे राहिलं पाहिजे। कुटुंब एकत्र दिसतंय तसं पक्षाचं विलिनीकरण किंवा मग कार्यकर्त्यांची अडचण होते, प्रत्येक वेळेस कुटुंब एक दिसतं पण कार्यकर्त्यांची बऱ्याचदा अडचण होते। या सगळ्यात बाजू कोणाची घ्यायची? मला असं वाटतंय दादा वेगळे आहेत का, साहेब वेगळे आहेत का, दोघेही एकच आहेत। शेवटी दोघांचंही रक्ताचं नातं आहे। आता तुम्ही ठरवा कोणाची बाजू घ्यायची आणि कोणाची नाही घ्यायची। मला असं वाटत नाही आपण एक त्याच्यामध्ये काही दुजाभाव केला पाहिजे। दादा देखील तेवढेच प्रिय आहेत जेवढे साहेब आहेत आणि आज जे पवार कुटुंबीय पाहताय तुम्ही, दादांच्या प्रेमासाठी, प्रेमापोटी आम्ही आज इथे सर्वजण आलेलो आहोत। त्याच्यामुळे हे तर्क वितर्क किंवा काही मतभेद आहेत हे सगळं बाजूला ठेवून मनभेद आम्ही कधीही आमच्यामध्ये आणणार नाही आणि यापुढे देखील त्याची काळजी घेऊ। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, मग मतदार घरातून बाहेर पडायला थोडीशी कामगिरी करतायत। मतदार घरापासून बाहेर काढून त्यांना बूथपर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कसे नेमके त्या ठिकाणी प्रयत्न केले? नक्कीच। आता खरं तर ह्या ज्या गाठीभेटी आम्ही जे करतोय हे बारामतीकरांना मतदान करा हे सांगण्यासारखे बारामतीकर नाहीयेत। बारामतीकर सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे योग्य वेळेला कोणता योग्य निर्णय घ्यायचा आहे। आज तुम्ही माझ्या बरोबर पाहताय दादांचे असंख्य कार्यकर्ते देखील, जीवाभावाचे कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये दिवस रात्र कष्ट घेतायत, मेहनत घेतायत। महिला असो, मुलं असो, युवक असो, युवती असो आणि या सगळ्यांनी ही निवडणूक आज हातामध्ये घेतलेली आहे। आणि आम्ही आता तीच चर्चा केली की ऊन खूप आहे, टेम्परेचर 38, 40, 41 पर्यंत जातंय, तर दुपारच्या वेळेला नाही पण सकाळच्या वेळेलाच जर सगळ्यांना बाहेर काढलं आणि मतदान जास्तीत जास्त करून घेतलं तर ते योग्य आणि सोयीचं ठरेल। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पवार कुटुंब, सगळे पवार कुटुंब सुनेत्रा पवारांचा प्रचार करताना दिसत आहेत। मग येणाऱ्या कालावधीमध्ये पवार कुटुंब म्हणून एक येणार का आणि
पक्षाच्या विलिनीकरणाबाबत कुठं या संदर्भात विचार केला जाणार का? पवार कुटुंब पक्ष म्हणून पुन्हा एकत्र दिसणार का पाहिजे? कसं आहे, हे शेवटी जो विषय तुम्ही घेतलेला आहे आज, तो राजकारणाचा विषय आहे. राजकारणामध्ये रोज डायनामिक्स बदलत असतात आणि जर तरच्या गोष्टी आहेत ह्या, जर दादा आज इथे असते तर कदाचित विलिनीकरण झालं देखील असतं, आपण सर्वजण त्याचे साक्षी झालो असतो. परंतु दुर्दैवाने हे घडलं नाही. आता हे सगळे निर्णय जे आहेत हे वरचे जे आमचे वरिष्ठ नेते आहेत, पक्षश्रेष्ठी असतील, हे सर्व निर्णय ते घेतील आणि जर झालं तर त्याचं स्वागतच आहे. तुमच्या निगडीत एक प्रश्न आहे की जे जळूचे येथील गट नंबर 138 आहे पीटी गांधी यांचा, या पीटी गांधींच्या जमिनीच्या बाबत आपलं नाव येतंय की तुम्ही बेकायदेशीरपणे त्यांचा ताबा घेताय. नाही, ही काहीतरी चुकीची माहिती बाहेर आलेली आहे आणि तुम्ही रितसर त्याची माहिती घेऊ शकता. तुम्ही माझ्याकडे येऊ शकता, मी तुम्हाला कागदपत्र दाखवू शकते आणि तसा गैरसमज जो करून घेतलेला आहे किंवा चुकून झाला असेल तर त्याच्यात काही तथ्य नाही आहे. कारण त्यांनी तुमच्या नावाचा आणि भापकरांच्या नावाचा तक्रारी अर्ज केला असेल त्याची मला माहिती नाही आहे, पण तुम्हाला जी काही माहिती हवी असेल तुम्ही येऊन माझ्याकडून माहिती घेऊन जाऊ शकता. लोकांमध्ये तुम्ही फिरताय, आता कोगडी बैठका घेताय, काय प्रतिसाद मिळतोय, लोकांच्या काय नेमक्या भावना आहेत? भावना त्याच आहेत. लोक अजून दादा नाही आहेत आपल्यामध्ये हे मानायलाच तयार नाही आहेत आणि हे मला नाही वाटत कधीच शक्य होईल. नेहमी प्रत्येकाला असं वाटत राहतं की आत्ता कुठून तरी दादांचा आवाज येईल, दादांना फोन येईल दादांचा की बाबा हे काम राहिले, ते काम राहिले, इथली झाडं जळालेली आहेत, ह्या रस्त्यावरती खड्डे आहेत, ह्या इथल्या गावाला पाणी पुरवठा झालेला नाही आहे. ह्या सगळ्या भावना आज लोकांच्या मध्ये आहेत. बारामती अजून तशी खूप सुन्न आहे, त्याच्यातनं बाहेर पडलेली नाही आहे. परंतु आता आपल्याला या निवडणुकीला 23 तारखेला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. वहिनींना भरघोस मतदान करावं लागणार आहे आणि दादांना खऱ्या अर्थाने जर आपल्याला श्रद्धांजली व्हायची असेल तर 23 तारखेला आपण प्रचंड मतदान करून सुनेत्रा वहिनींना आपण निवडून आणायचं आहे. खरं तर ही निवडणूक दुःखात पार पडते आणि विशेष म्हणजे ही निवडणूक दादांच्या शिवाय पार पडते. काय कसं पाहता, काय नेमकं तुमच्या भावना? नक्कीच कधीच असं वाटलं नव्हतं पोटनिवडणूक बारामतीमध्ये होईल. स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की दादा आपल्या बरोबर कोणत्याही इलेक्शनला आपल्या सोबत नसतील. ही भावना कधीच मनात आलेली देखील नव्हती आणि नक्कीच आज दादांची खूप आठवण येते आणि एक मनात तीच भावना आहे की जे काय घडलं ते घडायला नको होतं आणि दादा परत यावे, आपल्यामध्ये यावे, हीच मनापासून भावना आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.